आणि पुण्यामध्ये सध्या शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। पुण्यामधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये लावण्यात आलेल्या अजित पवारांच्या नावाचा बोर्ड शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकला। पक्षामध्ये फूट पडल्यानंतर लगेच अजित पवार गटाकडून पुण्यातले पक्ष कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला होता, पण प्रशांत जगताप यांनी तो हाणून पाडला होता। आता पुन्हा तसा प्रयत्न झाला तर पोलिसांकडे तक्रार करण्याची आणि गरज पडल्यास न्यायालयात जाण्याची तयारी असल्याचं प्रशांत जगताप यांनी म्हटलंय। अजित दादा म्हणून होतो, हे दादा आमच्या सुप्रियाताईंचे पण राहिले नाही, तर आमचे काय होणार आहे। आज आम्ही या नावाचा निषेध करतो आणि हे नाव काढून टाकणार। पुण्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर आणि न्यायालयीन व्यवस्थेवर माझा विश्वास आहे। हे 3 वर्षापूर्वी कार्यालय घेत असताना माझ्या नावाने रजिस्टर आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नावाने नाही, त्यामुळे हे कार्यालय काढून घेण्याचा विषयच नाही। तसा प्रकार जर झाला तर पुण्याच्या पोलीस कमिशनरकडे आम्ही दाद मागू, तिथूनही काय अडचण वाटते तर आम्ही न्यायालयीन व्यवस्थेकडे दाद मागू। आणि मला खात्री आहे अजूनही एवढी काही मोगलाई इथं आलेली नाही की अशा प्रकारचं कार्यालय घेण्याचा प्रयत्न होईल। पण शेवटी कार्यालय, नाव, चिन्ह हे आमच्या दृष्टीने गौण आहे। आमच्या दृष्टीने शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली लढणं आणि ते कुठल्याही जागेतून लढणं हीच आमची ताकद किंवा ऊर्जा आहे। त्याच्यामुळं हे कार्यालय तर राहीलच आणि याच कार्यालयामध्ये उद्या आमचे निवडून आलेले खासदार, आमदार आणि नगरसेवक निश्चित दिसतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।